गुन्हा दाखल झाल्यापासून आतापर्यंतचा शोध चालू होता आणि आमच्या शोध पथकाने गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आणि त्यांच्या मोबाईलवरती संपर्क वगैरे करून त्यांना आज सकाळी आम्ही आणलेलं आहे. अटकेची कारवाई सुरू आहे. काय गुन्हे दाखल केले गेले त्यांच्यावर आणि ज्या पद्धतीने इतर पक्ष मागणी करत आहेत? नाही, या आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये झालेल्या तपासामध्ये पालकांनी आमच्याकडे कुठलीही तक्रार दिलेली नाही. चाइल्डलाईन हेल्पलाईनची जर तक्रार दिलेली होती की त्या मुलांना छडीने मारलेला आहे, त्याप्रमाणे ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट कलम 23 प्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि IPC पण त्याला लावलेला आहे आणि आता त्याला आज आम्ही रिमांडसाठी उभं करणार आहे. जितेंद्र सिंग याने ज्या पद्धतीने मुलामुलींना मारहाण केली ती अत्यंत गंभीर घटना आहे आणि शासनाने या प्रकाराची जेवढ्या गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे तेवढी दुर्दैवाने घेतलेली नाही. त्याला आज अटक करण्यात आली असं आता पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि त्यांची माहिती कदाचित बरोबर असेल, पण तरीसुद्धा या सगळ्या प्रकारामध्ये ज्या तातडीने कारवाई व्हायला हवी होती, विशेषतः शिक्षण विभागाकडून जी कारवाई व्हायला हवी होती. मी शिक्षणाधिकाऱ्यांशी फोनवर बोललो, त्यांना ज्या शाळेत घटना घडली त्या शाळेचं नाव देखील माहीत नव्हतं. कुठल्या शाळेत ही घटना घडली त्या शाळेचं नाव काय हा प्रश्न त्यांनीच मला विचारला. एकंदर शासकीय स्तरावरती या सगळ्या प्रकाराबद्दल जी अनास्था आहे आणि त्यातला दोन महत्त्वाचे मुद्दे याच्यामध्ये आहेत की एक तर मुलामुलींना अशा पद्धतीने मारहाण करणं हा आपल्याकडे कायद्याने अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे आणि दुसऱ्या बाजूनी ही मुलं मराठीत बोलली म्हणून त्यांना मारहाण केली गेली हा मराठीचा सुद्धा अधिक्षेप आहे. महाराष्ट्रातली मराठी मातृभाषा असलेली मुलं मराठीत बोलू शकत नाहीत असं जर महाराष्ट्रात होत असेल तर ह्याच्या